भीमाशंकरच्या ट्रेकमध्ये सगळे झोपी गेलेले असताना रात्रीच्या अंधारात स्वतःला विरघळवत उदास बसलेल्या अदितीशी संवाद साधण्याचा, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न विराज करत होता. आपल्या सुखी संसाराचं रहस्य काचणाऱ्या बुटात असल्याचं सांगणाऱ्या माणसाची कथा विराजनं तिला ऐकवली. इथून पुढं कथा सांगून झाल्यावर विराज म्हणाला, अदिती, दुःख नाही असा एक तरी माणूस असेल का या जगात? तुझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी ज्या घरात मृत्यू झाला नाही अशा घरातले मूठभर तांदूळ घेऊन ये, असं गौतम बुद्धांनी सांगितल्यावर त्या कुण्या मातेला या सत्याचीच प्रचिती आली ना. सुख दुःख दोन्ही अपरिहार्य, तर मग त्यांना सारखेपणानं स्वीकारण्याची तयारी नको करायला? आणि मला प्रामाणिकपणे वाटतं, आपण दुःखाचं अकारण अवडंबर माजवतो. खरं तर काळी चरचरून टाकणारा दुःखाचा एकच क्षण असतो. तो सरला की संपलं दुःख. पण आपण तो क्षण सतत उगाळत राहतो. आठवणीतून, संवादातून, नजरेतून, कृतीतून त्या संपून गेलेल्या दुःखाला मोठं करत राहतो, ताणत राहतो. एक प्रकारे दुःखाला अमरत्व बहाल करतो. तुला नाही वाटत असं? जे आत्ता आहे ते संपणार आहे, त्यानंतर जे येईल तेही, ही जाणीव सतत जागती हवी. अनुभवांकडं सजगतेनं आणि सारख्याच निरीक्षेनं पाहायला शिकलो ना, तर आपल्याला कितीतरी समृद्ध करतील ते. बघ, विचार कर. आता हे सगळं इतकं सोपं नाही हेही मी जाणतो. खूप काही सोसावं, सहन करावं लागतं. पण अदिती, जगताना सोसणंही अपरिहार्यच नाही का? त्या सोसण्यातून मी काय आणि किती शिकतो, माणूस म्हणून त्यातून माझी वाढ होते की खुंटते, हे महत्वाचं. विराज एक एक शब्द तोलून मापून बोलत होता, जणू स्वतःशीच त्यांचा पडताळा घेत होता. आपण बोलतोय ते तिला पटतंय का, की केवळ पोपटपंची वाटतेय, हे आजमावण्यासाठी तो थांबला. ती त्याचं बोलणं मनापासून ऐकत होती, समजून घेत होती. ती म्हणाली, सोसावं लागणार हे खरं आहे, पण आपल्या माणसांची साथ लाभली तर हे सोसणं थोडं सुसह्य होणार नाही का? साथ म्हणजे काय अदिती? केवळ सोबत असणंच ना? जे आपण भोगतोय किंवा उपभोगतोय ते आपल्या साथीदाराला समजलं, उमजलं तर एकाकीपणा फार तर कमी होईल. पण ते भोगणं किंवा उपभोगणंही हे केवळ आपलं, निखळ आपलंच नसतं का? आपला अनुभव आपल्या साथीदाराला, केवळ नवरा किंवा बायकोच नव्हे तर आपल्यावर प्रेम करणारं कुणीही जे आपल्या सोबतीला आहेत त्यांना आपण सांगू शकतो, दाखवू शकतो. पण अनुभूती केवळ आपलीच असते, आपल्या श्वासा इतकी आपली. त्या त्या क्षणी आपल्या आत जे काही घडतं, उमलतं, निर्माण होतं किंवा मोडून पडतं, पार लयाला जातं, ते दुसऱ्यापर्यंत जसंच्या तसं पोचवणं अशक्यच असतं. हे बघ, दर 7 वर्षांनी शरीरातल्या सर्वच्या सर्व पेशी पुनरुज्जीवित झालेल्या असतात असं म्हटलं जातं. पण ही प्रक्रिया एकदम एका रात्रीत घडून येत नाही, तर ती शरीरात सतत घडत असते, हर घडीला. हा जीवशास्त्रीय सिद्धांत जर आपण विचारात घेतला तर आपण प्रत्येक क्षणी, म्हणजेच पुढच्या क्षणी कुणी निराळेच असतो. आत्ता आहे तसे नसतो. हा जैविक बदल त्याच्या गतीनं क्रमानं होत राहतो. पण त्याहीपेक्षा मला काय महत्त्वाचं वाटतं माहितीये? या प्रत्येक क्षणानं जो अनमोल अनुभव आपल्या पदरात टाकलेला असतो, त्यातून आपण जे घडलो, घडतोय किंवा बिघडतोय देखील, तो मानसिक, बौद्धिक, भावनिक स्तरावरचा बदल अधिक महत्त्वाचा असतो, नाही? पण हे सगळं अनुभवताना खूप मोठी किंमत चुकवावी लागते राज. आयुष्यपणाला लागतं.
अगं, हे सगळं अनुभवणं म्हणजेच तर जगणं. अनुभवांना जगण्यापासून वेगळं कसं काढणार? थोडंसं वैयक्तिक बोलू? आत्मप्रौढी वाटेल कदाचित, तो दोष पत्करून सांगतो. आजवर कुठल्याही अनुभवाला मी उंबरठ्याशी थोपवलं नाही. हात पसरून स्वागत केलं त्याचं. विशुदासोबत फिरताना असेल, तो गेल्यानंतरच्या एकाकी सैरभैर अवस्थेत असेल, किंवा अलीकडं पोटापाण्यासाठी हा पर्यटनाचा व्यवसाय स्वीकारल्यानंतर असेल. एकट्यानं, मित्रांबरोबर, अनोळखी समूहाबरोबर प्रचंड भटकलो. महानगरांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत सगळीकडं. डोंगरदऱ्या पालथ्या घातल्या, गुहेत जंगलात कुठंही मुक्काम केला. पंचतारांकित हॉटेल्सपासून जुगाराच्या अड्ड्यांपर्यंत ठिकठिकाणी वावरलो. हजारो माणसांचा कमी अधिक सहवास घडला, मित्रमैत्रिणी मिळाल्या. काही संबंध टिकले, काही तुटले. काहींनी आपली आयुष्य पुस्तकासारखी उघडून माझ्या पुढं ठेवली, तर काहींनी स्वतःला अगदी घट्ट मिटून घेतलं होतं. काहींनी माझं मर्यादित स्वागत केलं, तर काहींनी दोन्ही हात फैलावून मला कुशीत घेतलं. हे सगळं पाहताना, ऐकताना, जगताना, भोवतालच्या माणसांशी बोलताना, अगदी साध्यासुध्या गप्पा मारताना, चर्चा करताना, त्यांची सुखदुःख समजून घेताना जाणवलं ते हेच, की या साऱ्या लबेद्यातही प्रत्येकजण एकटा असतो, ठार एकटा. त्या निखळ एकटेपणाला या भोवतालच्या गिचमिडीचा स्पर्शही होत नाही. आपण ना एकांताला उगाच घाबरतो. त्याला वानप्रस्थाश्रमाशी किंवा संन्यस्त वृत्तीशी जोडून टाकलंय. कुटुंब, समाज, नातीगोती, त्यातली बंधनं, कर्तव्य, जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये पार गळ्यापर्यंत बुडाल्यानंतर ते स्वाभाविकही आहे म्हणा. शिवाय कुटुंबात राहताना आपली इच्छा असो किंवा नसो, कुणी ना कुणी सतत सोबतीला काळजी घ्यायला असतंच अवतीभोवती. बऱ्याचदा अशी सोबत लादली जाते किंवा लादून घेतली जाते. मग कधीतरी या सगळ्या कर्तव्य जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन अरण्यात किंवा डोंगरदऱ्यांमध्ये वगैरे जाऊन तपश्चर्या करायची, किंवा एखाद्या गुहेत स्वतःला कोंडून घेऊन समाधी लावायची, किंवा विपश्यनेला जायचं, असं ठरवत त्या दिवसाची वाट पाहत आपण संपून जातो. खरं तर तो एकांत इथं माणसांमध्ये राहूनही अनुभवता येतो. किंबहुना आपण असतोच एकटे, फक्त आपल्याला ते आकळत नाही. अदिती, हे सगळं मी तुला आत्ता सांगतोय, तू समजून घेण्याचा प्रयत्न करतेयस, पण असं दुसऱ्या कोणी सांगून ते उमजत नसतं. स्वतः अनुभवून कळणं महत्त्वाचं. जगण्यातून ते आपलं आपल्याला उमगायला हवं. इथं उसनवारी उपयोगाची नाही. आणि हे सगळं करताना भरकटण्याची, भाजून पोळून होरपळून निघण्याची, वेडाविद्रा ठरण्याची शक्यताही गृहीत धरायला हवी. त्यातून जे गवसतं ना, ते तुमचं खरं सत्व असतं. तुझ्या भटकंतीतून तुला सापडलं का ते? ठाऊक नाही, सर्वार्थानं नसेलही कदाचित, पण काही गोष्टी स्पष्टपणे उमगल्या आहेत. येन केन प्रकारेण पैसा जमवणं, भौतिक साधनांभोवती घुटमळणारं सुख मिळवणं, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक स्थैर्य प्राप्त करून घेणं, पुढच्या कित्येक पिढ्यांची धन करणं, यातलं काहीही मला करायला आवडणार नाही, हे मला निश्चित कळलेलं आहे. भौतिक सुखामागं धावत आपण इतक्या कृत्रिम गरजा निर्माण करून ठेवल्या आहेत ना आदिती, की त्या मिळाल्या नाहीत म्हणजे आपलं आयुष्य निरर्थक वाटायला लागतं. स्वतःला उगाचच गरीब वगैरे समजायला लागतो आपण, आणि मग त्या भौतिक श्रीमंतीसाठी उरीपोटी धावायला लागतो. एका न थांबणाऱ्या चक्रात अविरत गरगरत राहतो. अर्थात हे मतही माझ्यापुरतं बरं का. मला चाकोरीत जगणं जमत नाही.
सतत वेगवेगळी आव्हानं पेलावीशी वाटतात. नवनवी क्षितिजं मला खुणावत असतात. स्वच्छंद कलंदर आयुष्य जगायला आवडतं. हे सगळं मला स्वच्छपणे कळलेलं आहे. सॉर्ट ऑफ जिप्सी लाईफ, यू नो. खरं सांगायचं तर असं अपेक्षाविहीन भटकताना अज्ञाताच्या त्या प्रवासात मी तादात्म्य पावतो. जशी ही झाडं, पशु, पक्षी, तसाच मीही, असं वाटतं. सुखाची आच नाही, कर्तव्यांचा जाच नाही, की बंधनांचा काच नाही. जगण्यासाठी अत्यावश्यक तेवढंच करत राहायचं. नवनवे अनुभव घेत पुढं जात राहायचं. या सृष्टीचा नित्य नूतन सोहळा सर्वांगानं अनुभवायचा. मुकाट जगायचं आणि कुणाला न कळता मुकाट मरून जायचं. तरुणपणी हे असं बेफिकीर बेबंद आयुष्य मानवतं. पण पुढं काय करणार त्याचा विचार केलास? अदितीची ही 4 चौघांसारखीच प्रतिक्रिया ऐकून तो किंचित खंतावला. पण म्हणाला, अदिती, जेव्हा मी विचारपूर्वक अशा जीवनशैलीची निवड केलेली असते तेव्हा त्याचे फायदे तोटे मी स्वीकारलेले असतातच ना. अरे पण अवघं आयुष्य असं एकट्यानं घालवणं चेष्टा आहे का? तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी मला फारशी माहिती नाही आहे अदिती. तरीही 1-2 भेटीतल्या निरीक्षणावरून थोडंसं धाडसी विधान करतोय, माफ कर. पण तू कुटुंबात राहूनही एकाकीच नाही आहेस का? मघाशी त्याविषयी बोललीस देखील थोडंसं. लक्षात येतंय का तुझ्या? एकटा माणूस एकाकी असतोच असं नाही. तसंच दुकटा एकाकी नसेलच असंही नाही. मला वाटतं एकाकीपण हे मनाशी संबंधित आहे. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असतं. एकाकीपणात आपल्या मनाचा कोश केवळ आपल्यापुरता संकोचतोही आणि सगळ्या दुनियेला सामावून घेण्या इतपत विस्तारतोही. आणि मला एक सांग अदिती, स्वतः इतकी चांगली सोबत दुसऱ्या कुणाची असेल? माझ्या बाबतीत बोलायचं तर स्वतःची संगत मस्त एन्जॉय करतो मी. ही विक्षिप्त, एककल्ली, आत्मकेंद्री वृत्ती वगैरे वाटते इतरांना. त्यांचं ते वाटणंही मान्यच आहे मला. पण साऱ्यांनाच असं जगणं जमेल असं नाही ना राज. मान्य, त्याकरताच तर लहान मोठे आधार शोधत असतो ना आपण. त्यासाठी तडजोडीही करतो. पण त्या आधारांनाच सर्वस्व मानून, त्यात गुरफटून, त्यावर पूर्णतः विसंबून आपल्या मूलाधाराचा, स्वतःच्या शाश्वत आधाराचा विसर पडणं कितपत योग्य आहे? कधीतरी या अन्य लटक्या आधारांशिवाय उभं राहण्याचा प्रयत्न करायचा की नाही? स्वतःला आजमावून पाहायचं की नाही? आपल्या अंतरात्म्यातून उठणारा आवाज आपण कधीतरी ऐकणार आहोत की नाही? तो पोटतिडकीनं बोलत होता. ती अवाक होऊन त्याचं बोलणं ऐकत राहिली. विचारात गढून गेली. उत्तरली काहीच नाही. बराच वेळ दोघंही तसेच बसून होते, शांत, एकेकटे. पण त्यांच्या त्या एकांतातलं दुसऱ्याचं ठळक अस्तित्व दोघांनाही चकित करत होतं. जणू ठरवल्याप्रमाणे दोघंही एकदम उठले आणि त्या शांततेवर जराही ओरखडा न उमटवता आपापल्या जागांवर परतले. अदितीच्या आठवणीनं विव्हल झालेल्या विराजच्या डोळ्यासमोर भूतकाळ एखाद्या चलच्चित्रपटासारखा तरळून गेला. भानावर आल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला, त्यानंतर किती काळ वाहून गेला. पण वाहताना अदितीची किती रूपं त्यानं आपल्याला दाखवली. किती तऱ्हांनी तिनं आपल्यावर प्रेम केलं. विश्वासानं जवळ आली.
एकरूप झाली. आपल्याला आहे तसं स्वीकारलं मनापासून. स्वतःला आपल्यावर उधळून दिलं, हातचं काहीही राखून न ठेवता. तसं करताना तिचा स्वतःशीच दीर्घकाळ झगडा चालला होता. स्वभाव, संस्कार, दृढ समज यांच्याशी झगडून त्यावर मात करून पाऊल पुढं टाकणं सोपं नसतंच. पण ती खचली नाही. त्या द्वंद्वात ती विद्ध झाली नसेल, तिला यातना झाल्या नसतील असं नाही. पण तिनं ना त्याची वाच्यता केली ना किंचितही दर्शवली. उलट त्याची झळ आपल्याला लागू नये यासाठी धडपडत राहिली. तिच्या ना कुठल्या मागण्या ना तक्रारी. प्राण एकवटून एक साधी विनंती तेवढी केली, मी राहू तुझ्याबरोबर इथं कायम. तीही आपण नाकारली. कुठलंही स्पष्टीकरण न मागता तिनं तेही मानलं. कुठून मिळालं हे शहाणपण तुला आधी? एखादं माणूस आपल्यावर इतकं प्राणपणानं प्रेम का करतं की त्याला काही नाकारताना स्वतःलाही गहाण ठेवावं लागतं त्याच्याचकडं? पण तुला हे समजलंय आधी, स्पष्ट समजलंय. तुझ्याकरता ही एकाकी वाटचाल अपरिहार्य होती. स्वतःच्या शोधार्थ ठामपणे पाय रोवून उभं राहण्याकरता हव्या असलेल्या भूमीच्या शोधार्थ, जगण्यासाठी आवश्यक प्रेरणेच्या शोधार्थ. आणि माझ्याकरताही पुन्हा एकदा स्वतःची सत्व परीक्षा घेण्याकरता, आकाशात उंच भरारी घेताना अलीकडं जाणवू लागलेली घरट्याची ओढ नाकारून पाहण्याकरता. अदितीशी मनस्संवाद साधताना कालच्या वियोगाच्या क्षणी त्याच्याकडं ओथंबलेल्या मायेनं पाहणारा तिचा चेहरा विराजच्या नजरेसमोर पुन्हा तरळून गेला. काळजातून उठू पाहणारी कळ दाबत ओह असं म्हणत त्यानं अभावितपणे हवेत हात उडवले, अदितीसारखे. अदितीशी मनस्संवाद साधताना कालच्या वियोगाच्या क्षणी त्याच्याकडं ओथंबलेल्या मायेनं पाहणारा तिचा चेहरा विराजच्या नजरेसमोर पुन्हा तरळून गेला. काळजातून उठू पाहणारी कळ दाबत ओह असं म्हणत त्यानं अभावितपणे हवेत हात उडवले, अदितीसारखे. खाण्याचा मांडलेला पसारा आवरून ट्रेमधून घेऊन जाताना स्वतःशीच पुटपुटला, पाहिलंस आधी, या जित्याच्या खोडी नकळत बदलवण्या इतपत तू जवळ आलीस हे मानलंय मी मागेच. पण पाहिलंस ना केवढी भिनलीयेस खोलवर. अगं माझ्यातून तूच डोकावतीयेस, तूच. अदिती विराजची ही प्रेमकथा काही वेगळीच वाटते ना. दोघांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम आहे, पण गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा असं काहीतरी मला वाटतंय. फ्लॅशबॅकमधून कथा उलगडते तसतसे त्यांच्या नात्यातले वेगवेगळे पदरही आपल्या सामोरे येत आहेत. एक संपूर्ण चित्र अद्याप डोळ्यासमोर साकारलेलं नसलं तरी ज्या रंगांची उधळण होते ते मात्र आकर्षक आहेत, औत्सुक्य वाढवणारे आहेत असं मला तरी वाटतं. तुमचं मत काय आहे कळवा कमेंट्समध्ये. आजचा कथाभाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनवर आठवणीनं क्लिक करा. भेटूयाच उद्या रात्री 9 वाजता. तोवर हसत राहा. आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा. नमस्कार.